सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आबा तुमचं दूध इथे ठेवते बरं का. ठेव ना इथे. ठेव ठेव. तुमचे हे कुर्ते धोब्यानी काल आणून दिले होते. आमचा निळा कुर्ता कुठे दिसत नाही हो आबा. निळा कुर्ता मी बघितल्यासारखं वाटतं. आताच कोणीतरी बघितला. आबा हा काय तुम्ही घातलाय तो कुठे. अरे हो बरोबर असू दे. तुम्हाला पेपर हवाय का. पेपर नाही मिळाला मला. नाही हा कालचा आहे. आजचा हवाय का तुम्हाला. हा कालचा आहे. हो मी आणते. हा तरीच म्हटलं बातम्या सगळं वाचल्यासारखे वाटले मला. मी द्रष्टा कधीपासून झालो. बरं नाही राहू दे. तो या शेखरला लागेल ना उठल्या बरोबर. नाही तो गेलेत आंघोळीला गेलेत. आंघोळीला गेला एवढ्या लवकर. बरं वा वा श्यामला जर दिवस आजचा चांगला आहे. हा का बरं. मी तुला ओढायला लागलं नाही. आंघोळीचा कधी जाणं. आणि हा शिर्या सुद्धा उठला असेल ना. त्याला 10 हाका मारल्याशिवाय उठणार आहे का तो आबा. बरं अरे श्यामला अगं ही आपली शलाका काय म्हणते म्हणजे तयारी वगैरे झाली ना व्यवस्थित. मूड कसा आहे. मूड चांगला आहे म्हणजे तयारी झाली आहे सगळी. पण थोडं टेन्शन आहे ना आबा. आता फायनल आहे ना. तू काही काळजी करू नकोस. आपण कुणाचं वाईट केलेलं नाही. आपलं वाईट होणार नाही. काय हे वाक्य इकडे लागू नाही पडत. मी काय म्हणतो तिचे प्रयत्न आपले आशीर्वाद आणि देवाला काळजी. ईश चिंता निवारील सारी हा त्याचा मतीचा अर्थ. बरं हे काय बरं हे किती वाजता पेपर आहे. 9 वाजता निघेल म्हणतेय. 10:30चा पेपर आहे. आणि ही योगिता वॉकला नाही गेली आज. अहो ती उशिरा उठली ना तर ती जरा आत्ताच गेलीये वॉकला. गेली आता. हो म्हणाली की काय किती उशीर झाला तरी नियम चुकता कामा नये. बरं तिच्याशी बरं का योगिता माझी नात ती नियमाला पक्की आहे. हे चुकवणार नाही नियम. म्हणजे एकदा निर्णय घेतला वॉकचा की चुकणार नाही. पण आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय त्यात कशी काय चुकली कळत नाही वा. हो म्हणजे तू जीवाला घोरच आहे नाही का. तुम्ही कशाला काळजी करता आबा. नाही मी नाही काळजी. तू पण काळजी करू नको. आपण कोणीच काळजी नको करूया. काय हे भोग असतात हे भोगावे लागतात. काय करणार. बरं मी हे तुमचं खोलीत ठेवते. हा कुर्ते सगळं चांगलं होईल. काळजी करू नको. आपण कुणाचं वाईट केलेलं नाही. आपलं वाईट होणार नाही. हे असं मी मगाशी का म्हणालो. शलाका अगं तुझी झाली का ग बाई तयारी. हा झालीये बघू आता. बरं शलाका एखादा प्रश्न येत नसेल ना तर वेळ घालवायचा नाही बरं का. दुसरा प्रश्न घ्यायचा आणि तो पहिल्या प्रश्नाचा नंतर. वेळ संपून जाते ना. हा म्हणून लक्षात ठेव तू जरा. हसायला काय झालं तुला. इतके वर्ष मी आणि शिर्या परीक्षेला जातोय. तू हेच सांगतेस दरवर्षी. आता त्याचं कॉलेज संपलंय ना. तुझं शेवटचं वर्ष आहे ना म्हणून शेवटचं सांगून घेते मी. हे घे तुळशीचं पान. बरं अगं माझ्या आबांच्या आधी पाया पड. आबांच्या पडणारच आहे. पण यावर्षी एवढ्या निर्धास्तपणे मी चाललीये ना परीक्षेला. सगळं क्रेडिट आहे तुझ्या टाइम टेबलला. फर्स्ट क्लास नक्की आहे. बरं मला त्याचं टेन्शन नाहीये ग. पण मग काय एवढा घाबरल्यासारखा चेहरा आहे तुझा. नाही योगिता अजून परत आलेली नाहीये ना म्हणून मला जरा वाटत होतं. कुठे गेली आहे. अगं ती येईल. तू चल काहीतरी खाऊन घे. हा बरं तू घेतलेस का पैसे सगळं व्यवस्थित घेतलंस. खायला दे मला. बरं हे दही घेणारस का तू. पण ती काही सांगून गेली नाही का. अगं येईल ती. तू कशाला काळजी करतेस तिची. हॅलो सचिन. हा अरे हे बघ माझ्या ऑफिसच्या टेबलवरती मी एक परचेस ऑर्डर काढून ठेवले. ती जरा तू ह्याला देशील का. हा मी तर ओके. हा ठीक आहे. अरे नाही शलाकाची परीक्षा चालू आहे ना. हा ती गेली पेपरला की मी निघतो लगेच. हा तू लवकर पोहोचशील तर हे करून घे फक्त. ओके चल बाय सी यू.
हॅलो, येस. नाही, ती बाहेर गेली आहे. मे आय नो हूज कॉलिंग? बर बर, नाही ठीक आहे, मी देतो निरोप तिला. हा, ओके, बाय. चला, सांगितलेलं सगळं लक्षात ठेवायचं बरं का? हा, वेळेवर जायचं. घड्याळ आहे ना तुझ्याकडे? हो, आहे. वा, झाली. हॉल तिकीट घेतलं का? हो, घेतलंय. फोन कोणाचा होता? आम्ही सांगतो नंतर. सगळं ठीक करायचं. पेन एकच पेन घेतलं. थोडस खायला घेऊन जा ना बाळा. ओके ओके, झालं ना सगळं? कुणाचा होता फोन? जरा थांब. सगळं झालंय, एकच राहिलंय. काय राहिलं आता? अरे अरे वा, ऑल द बेस्ट. नीट लिहायचा पेपर, घाई करायची नाही, कळलं? शांत राहायचं. बरोबर कोण आहे? बरोबर कोण आहे तुझ्या? प्रिया आहे. अच्छा, ठीक आहे. बाय. नीट जाग. हा, व्यवस्थित लिहा पेपर बरं का? आणि लगेच घरी ये बाबा. गेली. कुणाचा होता फोन? श्यामल, काय? तुला काही कॉमन सेन्स आहे का ग? अगं, मी सारखा तुला नंतर सांगतो म्हणतो, तरी तू आपला कुणाचा होता फोन काय चाललंय हे? पण म्हणजे कुणाचा होता फोन? निशूचा फोन होता. त्या शलाकासमोर काही नको, तिला टेन्शन येईल म्हणून मी काय बोललो नाही. अगं बाई, हो, पुण्याहून फोन केला होता? नाही, बहुतेक मुंबईतूनच केला होता. बेल काय लॉंग डिस्टन्सची वाजली नाही. अहो, इथे आहात तुम्ही? हा घ्या चहा. तिकडे तसाच पडला होता, गार झाला असणार. चहाची ऑर्डर द्यायची आणि इकडे तिकडे फिरत बसायचं. आंघोळ झाली ना तुमची? मग काय तयार नाही झाला तर ऑफिसला जायचं ना? मी देते, शर्ट काढून देते. अगं नाही, ऑफिसला नाही जाणार आहे मी आज. का? बरं बिरं नाही आहे की काय तुम्हाला? अगं नाही का श्यामल, बरं आहे मला, मी नाही जाणार आहे. पण अहो का असं काय करता? मी देते कपडे काढून. चला. अहो, अगं, ही योगिता नाही आली अजून. मग ती गेली आहे ना वॉकला. येईल, तुम्ही कशाला? नाही श्यामल, अगं तो निशू आला ना मुंबईत काल. अगं मी हो, ही त्याला भेटायला गेली की काय? पण तिला कसं कळणार? का? तिला काय रात्री फोन आला होता कोणाचा? नाही. मग तिला कसं कळणार? चल, मी एक फोन करून टाकतो. कोणाला? अगं, ऑफिसला येत नाही म्हणून कळवायला नको का? अहो पण या काय नाही, स्कोअर लिहितोस की काय? हा, नाही मग करतोस तरी काय? हा, काय करतोय? काय हे पेपर सोडवतोस की काय? अरे परीक्षा शलाक असेल, तू कशाला पेपर सोडवतोयस? हा, बा पेपर नाही हो, ऍप्लिकेशन लिहितोय. ऍप्लिकेशन लिहितोय? वा 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 वा, शाबास. मला तुझं बरं काय कौतुक वाटतं, आनंद झाला मला. तू अल्पसंतोषी नाही आहेस. म्हणजे काय आबा? अगं म्हणजे बरेच लोक एकदा नोकरी मिळाली की निर्धास्त होतात, समाधान वाटतं त्यांना, दुसरं काय करायलाच नको. पण तू नाही तसा, तू अजूनही ऍप्लिकेशन करतोय, ह्याचं मला फार बरं वाटलं. आबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी नोकरीसाठी ऍप्लिकेशन नाही लिहितोय. मग अहो, पुण्याला जातोय ना, त्यासाठी हा रजेचा अर्ज. रजेचा अर्ज कशाला? तू कंपनीच्या कामाला चाललायस ना? नाही हो, नाही म्हणजे लोकांना तसं सांगायचं असं ठरलंय. लोकांना सांगायचं म्हणजे तू दुसरीकडे कुठे चाललाय? नाही हो, पुण्यालाच जातोय निशूची चौकशी करायला. आपलं ठरलं होतं ना. कधी ठरलं? आपलं म्हणजे माझं आणि बाबांचं ठरलं होतं. बाबा म्हणाले की पुण्याला जा आणि निशूची सगळी चौकशी कर. मग त्यासाठी पुण्याला कशाला जातोय? तो इथे आला ना मुंबई, सकाळी मला शेखर सांगत होता. हो, म्हणजे तो इकडे आलाय ना, तोपर्यंत मी तिकडे जाणार, त्याची अपरोक्ष सगळी माहिती काढणार. अच्छा अच्छा, मी तू डिटेक्टिव्ह गिरी करायला चाललायस, काळा पहाड बनवून? हा, काळा पहाड? कोण? अरे आमच्या वेळी हा काळा पहाड नावाचा एक डिटेक्टिव्ह होता, स्मार्ट. बाबूराव अर्नाळकरांच्या कथांमध्ये असायचा. असा काळे कपडे घालून हॅट बीट घालून फिरायचा रात्रीचा. हा, दिवसा काय करायचं माहित नाही. तर तू रात्री फिरू नकोस, तू दिवसा फिर, काळा पहाड डिटेक्टिव्ह बनून. मस्तच आबा, चांगली आयडिया आहे. आबा एक काम करतो, मी एक गॉगल घेतो काळा आणि एक हॅट घेतो आणि रात्रीचा फिरतो आणि दिवसा पण फिरतो. आबा, नाही तर तुम्ही नेहमीच म्हणता की माझ्या चेहऱ्यात समथिंग असं मिस्ट्री, सस्पेन्स आहे म्हणून. सस्पेन्स आहे ते, नट पूर्ण कर, सस्पेंड होशील. सस्पेन्स आहे.
अरे पट 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 काम आटपायला पाहिजे. लागला स्वप्न बघायला, वाईट सवय. हा चल हरी अप माय बॉय, हरी अप. अहो, मी काय म्हणत होते, काय ग? कशासाठी आले मी इथे मला कळतच नाहीये. श्यामल, एक 4-5 दिवस वाट बघतो. का? काय शलाकाचे आता थोडेच पेपर राहिले, ते झाले ना की तीही मोकळी आणि तोही मोकळी. अहो मला शलाकाचं टेन्शन नाहीये, योगिताचं टेन्शन आलंय. कुठे गेली ही मुलगी आता? अगं येईल ग, एक अर्धा तास वाट बघू अजून आपण. आता तिने फोन नको का करायला? लहान आहे का होती आता? किती टेन्शन घ्यायची मी, कुणाकुणाची टेन्शन अगं हो घ्यायची? श्यामल, बरोबर आहे तुझं, पण वाटेत कोणीतरी भेटलं असेल, बोलत थांबली असेल त्याच्याबरोबर, किंवा शैलाला फोन करायचा असेल म्हणून आहेच ती करत असेल. आता इथे फोन नाहीये आपल्याकडे. हो. काय झालं? अहो, आबा. काय झालं? काय नाही आबा काय आहे, अहो नाही बसा. योगिता आली नाही अजून. म्हणजे आली नाही? नाही. मग गेली कुठे? नाही गेली म्हणजे ती सकाळी गेलीये ना, मॉर्निंग वॉक साठी गेलीये, सांगून गेलीये मला, पण अजून आली नाहीये. अरे कर्मा, हे काय तू घरी कसा? ऑफिसला दांडी मारली आज? हो. हा काय रे? ही बघ आली. विचारा तिला तुम्ही, म्हणजे निशूचं पण सांगा. हो. योगिता, हा? अगं मला थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी. मामा अरे मलाही तुझ्याशी बोलायचंय थोडस. काय ते? मामा निशू मुंबईत आलाय आणि आज तो इकडे येणार आहे. गाणं म्हणतोय, मला वाटलं मला हाका मारतो. हो काय करतो? काय रे? हा पुण्याला जायची तयारी आजच चालला तू? हो. बाबा म्हणाले की निशू इथे पोहोचेपर्यंत तू तिकडे पोचायला हवंस. तू हे फारच मनावर घेतला डिटेक्टिव्ह गिरीचं. काय गॉगल नवीन आणला? यस, आपलं आज ठरलं ना सकाळी, अर्ज द्यायला गेलो, येताना घेऊन आलो. मस्त आहे ना, 130 रुपये. तुझे काय वा सुरेख बघ, मला असं शोधतं की बघ. इकडे लाव. हे बघ, हे गॉगल आणि तू हे हॅट बीट घालून फिरशील ना तर जरा सावधानता बाळग. हे मागे बघून असं नंतर फिर, कळलं का? हे काय आहे, जरा सावधानता बाळगायला हवी. सांगता येत नाही काय, जपून जा जरा. का? अरे काय म्हणजे काय, कुत्रे मागे लागतील ना पुण्याचे, त्या कुत्र्याला पुण्यातल्या सवय नाही अशी माणसं बघायला. इकडे बघाव तेव्हा आपली थट्टा काहीतरी. थट्टा काय, तू कधी गेलास का पुण्याला? नाही. मग म्हणून सांगितलं मी. आबा तुम्ही गेला होतात? हा मी गेलो. कधी 10-12 वर्ष झाली असतील ना? हा, मी 10-12 वर्ष झाली. हो, मला कसं माहित नाही? अरे तुझ्या जन्माच्या आधी गेलो होतो मी. माझ्या जन्माच्या आधी? फेका, कोण भेटलं ना सकाळपासून, फेका मला, फेका. तू हसू नको घोड्यासारखा. अरे मी तुझ्यावर आलो असतो ना तर मी तुला दाखवून दिलं असतं पुण्यामध्ये गल्ली बोळ वाडे पेठा सगळं मला बरोबर माहिती असेल. आबा चला, येत आहे कुठे? पुण्याला धमाल करूया आपण. पुण्याला? चला ना. कल्पना वाईट नाही. घर सांगू का शिर्या, तुझं हे सगळं डिटेक्टिव्ह गुरीचा सगळं हे तयारी बघून माझ्या सुद्धा अंगात उत्साह संचारलाय. शेखरला कसं काय सांगायचं, म्हणजे त्याच्याकडून होकार मिळवायला हवा ना. त्यात काय, मी पटवतो ना बाबांना. एक मिनिटात. तू काय पटू नकोस बरं का. तू शांत राहा, मी बघतो काय करायचं ते. मला तसं यावंच वाटतंय. बेस्ट ऑफ लक आबा. हो. अहो पण योगिताने विचारलं ना तर शिरा का गेला पुण्याला तर काय सांगणार आपण? बस बस बस. अगं तिला कसं कळणार आहे मला सांग. काय? आणि जर विचारलं ना तर तिला सांगायचं की ऑफिसच्या कामासाठी पाठवलं, त्याला जिमखान्याच्या कामासाठी गेलं. आणि खरं कळलं तिला तर? मग ते तू बघ काय. म्हणजे काय? अगं तिला कसं कळणार, तू सांगणार ना तिला. म्हणजे मला सवय वाटतं अशी. अगं नाही ग. हे बघ तू एक काम कर,
तू शलाकाला सांग सगळं समजावून. आणि आबांना कुठे काय माहिती आहे? बरं हे घ्या सुरू करा तुम्ही. मी दुसरी पोळी टाकते. शेखर हा शिर्या चाललेला आहे. पुण्याला. हो पुण्याला. त्यानं मला सांगितलं. काय ते? हे पुण्याला चाललंय म्हणून. तो तुम्हाला सांगितलं का सगळं? हो हो नाही ते सगळं म्हणजे ते पुण्याला चालल्यावर सांगितलं मला. मी काय म्हणतो मी स्वतः त्याच्याबरोबर जाऊन येईन पुण्याला. पुण्याला बरीच वर्ष गेलो नाही माझ्या मनात आहे. माझे 2-3 मित्र आहेत तिकडे जुने. दगडूशेठ हलवाईच्या गणपतीचं दर्शन घेईन माझ्या मनात आहे. आणि तिकडे वैद्य सुद्धा आहे. वैद्य म्हणजे नावाचे वैद्य नाही, आयुर्वेदिक औषध देणारे वैद्य. म्हणजे ते सदाशिव पेठेमध्ये जमदाडे व्यायामशाळा आणि शकुंतला ब्युटी पार्लरचे माझे बोळ आहे तिथे ते आहेत. त्यांच्याकडनं मी चूर्ण घेऊन येईन. मला लागतात ती चूर्ण, तिथली क्वालिटी जरा बरी असते. हो का? बरोबर. खूप ते माझ्या मनात आहे. चालेल आता मी जाऊन येतो. विचार डोक्यात नाही पण आबा तुम्हाला ते माझ्या मनात आहे जायचं तिथे. हवी जाऊ दे त्याच्यावर. अहो पण तो शिर्या कामासाठी चाललाय. तो तुम्हाला फिरवणार कधी? तो तुम्ही कधी त्याचं काम करता करता आम्ही फिरू ना. अरे त्याच्यावर जरा लक्ष राहील ना मी असलो की. मी त्याच्या सोबत असलो की जरा शिस्तीत राहील तू. नाही पण आबा तुमचं काय होईल ना, तुमचे हाल होतील. जेवणाच्या वेळा वगैरे कसं सांभाळाल तुम्ही? जेवण म्हणजे काय, तिथे माझे 2-3 जुने मित्र आहेत ना. असं काय करतो डेगवेकर, अरे पांडुरंग अवसरे, नंतर चंद्रकांत जोशी. आणि विसरलास कसा तू? अरे तुझा चुलत भाऊ नाही का तिथे? मला पुतण्यावर प्रमोद नाही का तिथे तो? म्हणजे तू माझ्या बरोबर ते शिर्याला सुद्धा रंगीत पाठ देतील बसायला रेड कार्पेट. नाही आबा ठीक आहे मग जाऊन या तुम्ही पण पुण्याला. जा कसं काय आहे की तुम्ही आणि शिर्या असलात की दोघांचं एकमेकांवर लक्ष राहील ना. बरोबर. मी जाऊ का? सामान वगैरे तुमचं काय ते? काय नाही सत्र बित्र ठेवले. मी येते बॅग भरून देते तुम्हाला. हे घ्या तुम्ही फोन. बरं. भाऊजींना फोन करायचा आहे का मग? भाऊजींना फोन आबा जाताना ते काढून ठेवा. हो का तुम्ही काय विचारलं? भात वाढायला येते मी. हो सावकाश. आबा या तुम्ही लवकर. कधी येणार आहे तो? आता योगिता म्हणाली आहे रात्री येणार आहे. बघू आता. पण आजच येणार आहे ना? हो ग बाई, तुला काय एवढी उत्सुकता लागली आहे? मला बघायचंय युगुताईला भुरळ पाडण्यासारखं काय आहे त्याच्यात ते. बरं अभ्यास करा. उद्या पेपर आहे ना? उद्या नाही आहे, उद्या सुट्टी आहे. परवा आहे पेपर. बरं चला का शिर्या पुण्याला ऑफिसच्या कामासाठी गेला असंच सांगायचंय बरं का. योगिताने विचारलं तरी तसंच सांगायचंय. हा आणि आबा? आबा अगं त्यांच्या मित्रांना भेटायला गेलेत त्याच्यासोबत. म्हणजे ते खरंच आहे पण योगिताला तसंच सांग. मला आश्चर्यच वाटतंय शिर्या असं आबांना घेऊन जायला तयार कसं झाला? मला आश्चर्य वाटतंय आबा कसे शिर्यासोबत गेले ते. आता आबांचं सगळं वेळेवारी व्हायला पाहिजे. शिर्याला कसं जमणार आहे कुणास ठाऊक. जमेल ग, त्यांचं छान पटतं दोघांचं. आबा त्याचं कान धरून जमवून घेतील आणि केलाच वेंदळपणा शिर्यानी तर आबा समजून घेतील. घेऊ दे बाई. मामी आबा कुठे आहेत ग? अगं आबा पुण्याला गेले. पुण्याला? हो एकटेच? नाही शिर्या आहे ना सोबत. पण म्हणजे असं एकदम अचानक पुण्याला? अगं शिर्या निघाला होता ना पुण्याला. ते तू शिर्या चालला होता म्हणजे? म्हणजे अगं तो ऑफिसच्या कामासाठी गेलाय ना, मग आबा पण गेलेत त्याच्या बरोबर. हो त्यांच्या मित्रांना भेटायला. अच्छा. काय मग योगिताबाई काय म्हणते तुमची मनस्थिती? हा विचार केलायस का काही? बोलायचं काय ते ठरवलंयस? नाही खरं तर काहीच ठरत नाहीये माझं. खूप गोंधळ चालले डोक्यात. खूप कन्फ्युज्ड आहे मी अजून. तू आता जरा शांत राहा. हा अति विचार करू नकोस बाळा. हा आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. आली तुम्ही 5-10 मिनिटं थांबला असतं तर काय बिघडलं असतं का? बस सुटलीच असते ना तेवढ्या वेळामध्ये. अगं पण श्यामल तो जा म्हणाला. आबा सुद्धा म्हणाले मला तू जा आता उशीर होईल तुला. पण मग म्हणून तुम्ही निघाला? अगं आता काय लहान आहे का तो? त्याला त्याची जबाबदारी कळते. आणि श्यामल एवढ्या मोठ्या मुलाला सारखं असं पॅम्पर केलेलं सुद्धा आवडत नाही. अगं आणि सारखं त्याला हे कर ते करू नको असं सांगितल्याने आपण त्याच्यावर अविश्वास दाखवतो असं नाही का होतं? त्याला बावळट ठरवण्यासारखं होतं ते. आता अनुभवातून शिकू दे ना त्याला, त्यातून मॅच्युअर होईल तो.
ते आहेच, पण आता हे किती वाजता पोहोचतील दोघे जण? 11:30 पर्यंत पोहोचतील. अगं बाई, एवढ्या उशिरा? झालं बोललीच. अहो तसं नाही, तिकडे पुण्यामध्ये रिक्षावाले फिरवतात म्हणे नव्या माणसाला, पुन्हा मीटरचा पण काहीतरी गोंधळ असतो. कोणी सांगितलंय? योगिता म्हणत होती. काहीतरी सांगू नको. अहो असं काय, बोलवू का तिला? मामी ही बघा आली, विचारा हिला. काय ग? तो आला. कोण? निशू. Hi, I'm Nishu. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी